पहाट सूर्य किरणाने मिटला अंधार अन झाली शिवजयंतीची पहाट। आजच्या या मंगल शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद गोवेकर यांना व्यासपीठावर आसनस्थ करून घ्यावे ही अभिजित यांना मी विनंती करतो। त्याचबरोबर सर्व देवस्थानचे पदाधिकारी अध्यक्ष श्री साई भक्ती मंदिर विश्वास नाईक, श्री रवळखाडी ग्रामस्थ पंचायत श्री रमाकांत अणवेकर यांनाही व्यासपीठावर आणण्याची मी विनंती करतो। सातेरी भगवती देवस्थानचे श्री प्रणेश नाईक, जागबाई देवस्थानचे अध्यक्ष श्री राम मंदिर मैडेजी श्री संतोष चाली, श्री रवळनाथ देवस्थान मैडे रजत मावळणकर, श्री सातेरी देवस्थान मैडे श्री सूर्यकांत भाटलेकर, श्री राष्ट्रोळे देवस्थान दिनमानस मैडे, संत समाज हरडण्याचे अध्यक्ष सविदास नाईक, संत समाज मैडेचे अध्यक्ष किशोर रामा साटेकर यांनीही आसनस्थ व्हावे। रामतेळेश्वर मंदिराचे अध्यक्ष समीर यांनीही व्यासपीठावर उपस्थित राहावे। श्री हरीश यांनी या व्यासपीठावर उपस्थित राहावे। प्रेमानंद छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री साईनाथ महाराज की जय। जिथे शिवभक्त उभे असतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, अरे मरणाला कुणाची भीती, आदर्श आमचे राजे।
जय श्री साईनाथ. छत्रपती शिवाजी महाराज हे असे महापुरुष होऊन गेले की 350 वर्षे झाली तरी त्याचे कार्य, पराक्रम आणि विचार आणि प्रेरणा अजूनही ताजी आहे. आपल्यापेक्षा प्रभाव शत्रूला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही. भय हा शब्द महाराजाच्या ध्यानी मनीही नव्हता. आज मला खूप आनंद होते की प्रत्यक्षात या कार्यक्रमाला आपण सगळे साक्षीदार आहोत. आज सर्व मान्यवरांनी व सर्व उपस्थिती मंडळींनी आमंत्रणाला मान देऊन आपली शिवभक्ती प्रदर्शित केली याचा मला अभिमान वाटतो. आपण सर्वांचे मी शाब्दिक स्वागत करतो. एक चारोळी म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. हर हर महादेव. हर 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा. धन्यवाद अध्यक्ष. या पत्रकारिता या क्षेत्रात आपण कार्यरत आहात. तसेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या गुजरात राज्यात आपण वैचारिक प्रबोधन केलेले आहे. 2013 ते 14 मध्ये महाराष्ट्र शासन राज्यात युवा पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला. असे एकूण 18 पुरस्काराने आपण सन्मानित झालेला आहात. असे थोर व्याख्याते आज आम्हाला कार्यक्रमाला लाभलेले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. या संपूर्ण विश्वाला शांतीचा नारा देणारे तथागत गौतम बुद्ध, ज्या मानवाने स्वराज्याचं पहिलं देखणं स्वप्न पाहिलं, ते स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवरायांचे पिताश्री श्रीमंत शाहू महाराज, शहाजी राजे भोसले या आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नव्हे तब्बल 2 छत्रपती घडविणारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब आपल्या आईच्या देखण्या स्वप्नाला ज्या राजानं 393 वर्षापूर्वी साकार केलं, महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या मातीला म्हणे इतिहास आहे गतीचा, नीतीचा आणि प्रगतीचा. इथली माती जन्मताच आमच्या धमनीतल्या रक्तातल्या थेंबांमध्ये जे नाव कोरून ठेवतायत आणि ज्यांचा जन्मोत्सव आपण आज साजरा करत आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या वडिलांसारखंच किंबहुना वडिलांपेक्षाही अधिक काम ज्यांनी केलं, 33 वर्षाच्या वयामध्ये तब्बल 140 लढाया जिंकून ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न लिलया पेललं, मरणाच्या दारात जाऊन सिंहाच्या जबड्यात घालीन हात मोजीन दात ही जात सांगणारा रणधुरंदर परमप्रतापी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. मित्र हो, अखिल विश्वामध्ये ज्यांच्या जयघोषाने ज्यांचं नाव घेतलं तरी आपला ऊर दाटून येतो ते शिवाजी महाराजांच्या शब्दसुमनांसाठी या ठिकाणी मी उभा आहे. प्रथमतः आपल्या सर्वांना मानाचा मुजरा करतो तो एवढ्यासाठीच की छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे म्हणजे हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार आज आपण या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करत आहोत. मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, छत्रपती शिवराय म्हणजे काय आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे काय हे सांगण्यासाठी मी इथे उभा आहे. हे सांगण्याची गरज वाटू नये, कारण एकदा अशीच एक नवदाम्पत्य होतं. आता ज्या चिमुकल्यांनी साजरा केलं या ठिकाणी कोणीतरी शिवाजी महाराजांचा रोल केला.
या ठिकाणी कोणीतरी जिजाऊबा साहेबांचा रोल केला, या ठिकाणी एका चिमुकलेनं छानसा झाशीची राणीचा रोल केला. असंच एक चिमुकला घेऊन ते दाम्पत्य असंच मुंबई गोवा हायवेने जात होतं. जात असताना भरधाव वेगाने त्यांची सुसाट ती स्कूटर धावत होती. समोर एक मायनिंगचा डंपर येत होता. गप्पा रंगलेल्या होत्या. दोघं पती पत्नी आपापल्या गप्पात रंगलेल्या असताना त्या चिमुकला सुद्धा त्या ठिकाणी एक झोपेची डुलकी घेत होता. अशातच ते भरधाव ट्रक त्यांच्या अंगावर चालून येतो आणि होत्याचं नवतं झालं आणि होत्याचं नवतं झालं. खाडकणी मुलगा एका साईडला, पत्नी एका साईडला आणि मध्यभागी तो घरचा कर्ता पुरुष रक्ताच्या थारोळ्यात माखलेला. कल्पना करा, त्या 1.5 वर्षाच्या मुलासमोर आपला बाप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. काय वेदना झाली असेल. क्षणार्धात सुखी संसाराचं वाटोळं झालं. त्या क्षणी तो कर्ता पुरुष त्या ठिकाणी मृत झालेला आहे. हे सगळं पाहत असताना त्या सौभाग्यवती स्त्रीचं मनाची अवस्था काय असेल, काय वाटलं असेल त्या स्त्रीला, तुम्ही कल्पना करू शकता. पण ते चिमुकलं बाळ ज्या साईडला पडलेलं आहे ते आपल्या बापाला रक्ताच्या थारोळ्यात बघून अक्षरशः अंबरड्या फुटत आहे. आता मी करू काय, जगून उपयोग काय, परंतु मला जगावं लागेल, कारण त्या चिमुकल्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मला जगावं लागेल. त्यानंतर मित्रांनो जे काही झालं आहे ते सांगतो. ते चिमुकलं बोले ना, चालेल चालता चालता चिमुकला मोठा होऊ लागला. 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षाचा झाला तरी चिमुकल्याच्या ओठातून शब्द फुटत नव्हता. आता करायचं काय. मोठे मोठे डॉक्टर्स, MD डॉक्टर्सकडे ती आई घेऊन गेली, परंतु चिमुकला बोलत नव्हता. एकही शब्द बोलत नव्हता. निसर्ग नियमाप्रमाणे तो 6 वर्षाचा झाला आणि पहिलीत गेला. आणि पहिलीत गेल्यानंतर तो बोलत नव्हता, काहीही कुणाशी संवाद साधत नव्हता. हा सगळा प्रपंच घेऊन ती माऊली आपलं जीवन जगत होती. यातना होत होत्या. एकुलता एक मुलगा जे माझं सौभाग्याचं देणं आहे ते सुद्धा बोलत नाही. आता मी काय करायचं. आणि असाच एक दिवस असतो, शिवजयंती उत्सव असतो शाळेमध्ये, आणि ती चिमुकल्याला घेऊन त्या शाळेत जाते. आणि शाळेचा त्या शिवजयंतीच्या उत्सवामध्ये राज्याभिषेक दाखवला गेलेला आहे. आणि पहिल्या रांगेमध्ये ती आई जिचा कुंकू पुसला गेला आहे आपल्या चिमुकल्याला घेऊन त्या ठिकाणी बसलेली आहे. आणि ज्या क्षणी छत्रपती शिवरायांची त्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, 2 तासांच्या नगाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज डौलात येत आहेत, त्या क्षणी त्या मुलाचे हातपाय थरथर करायला लागले. आईला कळेना आता हा काय करतो. अनेक डॉक्टर दाखवले, परंतु हा काही हालचाल करत नव्हता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा तो वेग बघून, तो आवेश बघून तो चिमुकला ताडकन खुर्चीवरून उडी मारून म्हणाला, आई तो माझा राजा शिवाजी. ही जादू आहे 393 वर्षापूर्वीची. कधी कधी रात्री झोपताना शिवाजी 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 हा शब्द उच्चारत झोपा. तुमच्या मुखातून कधी जीवाशी हा शब्द निघेल. शिवाजी शिवाजी म्हणता म्हणता ज्या क्षणी जीवाशी हा शब्द आला त्या क्षणी विचारायचं, 393 वर्षापूर्वी तुमचा माझा धर्म, तुमचा माझा स्वाभिमान, तुमचा माझा राष्ट्राभिमान जागवण्यासाठी ज्या माणसानं धमनीतलं रक्त चेतवलं त्याचं नाव शिवाजी. अरे तो फक्त 50 वर्ष जगला. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350 किल्ले, 32-33 वर्ष केवळ घोडेस्वारी. ज्या माणसाने तुमच्या माझा धर्म टिकवण्यासाठी 50 वर्ष जीवाशी खेळला त्याचं नाव शिवाजी. म्हणून आज 393 वर्षांपूर्वी सुद्धा शिवविचारांचा जागर आम्हाला करावा लागतो. मी अभिनंदन करतो त्या माऊलींचं, मी अभिनंदन करतो तुमचं, मी अभिनंदन करतो या सगळ्या प्रतिष्ठानचं, या साईबाबा नगर मधल्या तुमच्या सर्वांचं. ते एवढ्याचसाठी, कारण आज जर आमच्या मुलांना छत्रपती कळले नाही तर पुढचा काळ काय असणार ते कल्पना करून चालणार नाही. म्हणून राष्ट्राभिमान जागवणं, माझा हिंदू धर्म शिकवणं, माझा छत्रपती शिवरायांचा संस्कार शिकवणं ही काळाची गरज आहे. आज आम्ही कुणीतरी आम्हाला विचारतो तुमची मुलं काय करतात,
म्हणजे फार चिंतेचा विषय. आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही स्वतःला दोष देतो, दुसऱ्याला दोष देतो, याच्याकडे बोटं दाखव, त्याच्याकडे बोटं दाखव, पण आम्ही आमच्या अंतर्मनामध्ये किती लोक आम्ही छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेतले, पण डोक्यात किती घेतले. बऱ्याचदा आम्हाला सांगितलं जातं, अरे तुमच्या हिंदू धर्मामध्ये काय झालंय, तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची 4-4 जयंत्या 3-3 जयंत्या साजरा करतात. त्यावेळेस माझं उत्तर असतं, 393 वर्षांपूर्वी माझ्या राजानं स्वराज्य नावाचा 3.5 अक्षरी शब्द ज्या मातीत दिला, त्याचे 3-4 वेळा नाही 365 दिवस शिवजयंती साजरा केली पाहिजे. म्हणून अरे 50 वर्ष माझा राजा जगा, फक्त 50 वर्ष. 50 वर्षामध्ये दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. चुकला नाही औरंग्यासमोर, चुकला असता तर कदाचित दिल्ली सुद्धा जिंकली असती. पण धर्माभिमान, राष्ट्राभिमान आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणारी मराठीची औलाद. आणि म्हणून आज 393 वर्ष झाली तरी राष्ट्राची, या स्वराज्याची चेतना जागृत करण्यासाठी महाराजांना आम्ही मुजरा करतो. मित्रांनो, बऱ्याचदा आम्हाला इतिहासाच्या पुस्तकातून छत्रपती शिकवले गेले. छत्रपती शिवाजी महाराज फक्त आम्हाला तलवारीपुरते शिकवले गेले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज फक्त तलवारीपुरते नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी असे मावळे तयार केले. इथे अनेक माता भगिनी आहेत. काही माता भगिनींनी खूप सुंदर आपल्या मुलांना इथं प्रेझेंटेशनला आणलेलं आहे. फक्त आजचा दिवस पुरता छत्रपती शिवाजी आणि राष्ट्रमाता जिजाऊ शिकू नका. हा संस्कार त्यांच्या रक्तामध्ये मिळवायचा असेल तर एक वेळ एक चॅनल तुम्ही बघा. माझ्या नवऱ्याची बायको संपली कधीचीच. आता वेगवेगळ्या सिरियल्स आहेत. आमच्या आजच्या जिजाऊ सिरियल्स मध्ये खूप जातात. सिरियल्स आणि त्यांचं खाणं पिणं सोबत आहे. पण राष्ट्रमाता जिजाऊंना जर तुम्हाला खऱ्या अर्थाने नमन करायचं असेल तर आमच्या आजच्या शिवबांना जिजाऊ मातेने जे संस्कार दिले, काय शिकवलं राष्ट्रमाता जिजाऊंनी, सोपं आहे का? त्यावेळेस ही वाघाच्या काळजाची आई म्हणते, शिवबा हीच वेळ आहे, हिशोब चुकता झाला पाहिजे. काय काळीज असेल त्या आईचं, अरे काय मानसिक स्थिती असेल. 16व्या शतकात साहेब, 16व्या शतकात. आणि आजची आमची जिजाऊ पोरग जर सहलीला जात असेल, आपलं चिनू, आपली पिंकी सहलीला जात ना, समजा इथून ती मुंबईला सहलीला जाते किंवा कोल्हापूरला जाते, तर आमची जिजाऊ म्हणते, बेटा बसमध्ये बसताना कंडक्टर साईडला बसायचं, जास्त पुढे पण बसायचं नाही, जास्त मागे पण बसायचं, मधल्या सीटवर बसायचं. आजची जिजाऊ म्हणजे इतका भित्रा शिवबा तयार करतोय. म्हणजे पुढून ठोकलं तरी माझा शिवबा सेम, मागून धडकलं तरी माझा शिवबा सेम. मग लोक घरात बसून मागणार नाही का तुम्हाला? इतका जर भित्रा शिवबा तयार करत असो आमची. बरं, त्याही पलीकडे राहून आऊसाहेब जिजाऊंनी शिवबा घडवला, जाणीवपूर्वक घडवला. का? 5 सुलतानी सत्ता होत्या, 5. आपल्या सख्या थोरल्या जाऊला मोगल सैनिकाने अत्याचार केलेला होता, सख्या थोरल्या जाऊवर. आणि ती अत्याचाराची आग मस्तकाला भिडलेली होती. म्हणजे आम्ही आता म्हणतो ना, गोठ्यातली गाय सुरक्षित नव्हती, अंगणातली तुळस सुरक्षित नव्हती आणि घरातली आई सुद्धा सुरक्षित नव्हती. अशा काळामध्ये आई शिवाईला साकडं घातलं मासाहेब जिजाऊंनी. हे जगदंबे शिवाई, माझ्या पोटात मला एक असा बाळ दे की जो स्वराज्य निर्माण करेल. आणि साथ होती 700-800 किलोमीटर विजापूरच्या आदिलशाहीमध्ये सरदारकी करणाऱ्या नवऱ्याची, अर्थात शहाजी राजा भोसल्यांची. काय पती पत्नींचा कॉन्फिडन्स असेल. आणि आजचाच दिवस तो छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी स्वतः आऊसाहेब जिजाऊ लाठीकाठी, तलवारबाजी, घोडेस्वारी सगळं येत होतं.
ते स्वतः शिकवलं आणि शिकवलं नाही तर दुसऱ्यांना सुद्धा शिकवायला लावलं आणि हळूहळू शिकवा तयार झाले. मित्रांनो, 14व्या वर्षी स्वराज्याचं तोरणा जिंकून तोरण भरलं. फक्त 14व्या वर्षी विचार करा, फक्त आजचा 14वा वर्ष विचार करा, आमची पोरं 14व्या वर्षी काय करताय आणि आमची जिजाऊ त्यांना काय करते. आमची आजची जिजाऊ 5 मिनिटात मॅगी तयार करते, 5 मिनिटात. आणि म्हणून परस्त्री माते समान कुठच्याही स्वराज्याच्या महिलेवर अत्याचार झाला तर त्या क्षणी हात कलम करण्याची सूचना होती, किंबहुना हत्तीच्या पायी नेण्याची सूचना होती. तारीख पे तारीख नव्हतं, डायरेक्ट फैसला. राजाच्या पाटलाची स्टोरी माहिती आहे तुम्हाला. एका अबला नारीवर हात टाकला, त्या पाटलाचं गावात जाऊन दोन्ही हात कापण्याची ताकद छत्रपती शिवरायांनी त्या काळी ही शिक्षा दिली आहे. किती कठीण होते विचार करा. आणि आज दर 3 मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होतो, दर 3 मिनिटाला. विचार करा 24 तासात किती होतील. विचार करा मित्रांनो, स्वराज्य काळात एकही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये दर 7 मिनिटाला एक आत्महत्या होते, 7 मिनिटाला. सर्वांना पोटाशी लावणे, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद होतं. 18 पटल जातींना 12 बलुतेदारांना सोबत घेऊन मूठभर मावळ्यानिशी स्वराज्याचं तोरण बांधणारा राजा होता, म्हणून स्वराज्य टिकलं. मावळ्यांनी कसे तयार केले, स्वतःच्या पोराचं लग्न, घरात लग्नाची धामधूम, पण मोठ्या धन्याचं स्वप्न आहे की कोंढाणा आला पाहिजे. आणि लग्नाचं आमंत्रण द्यायला आलेला तानाजी मालुसरे विचारतायत शिवाला, राज चिंतेत हाय. राजा म्हणतात, होय कोंढाणा घ्यायचं म्हणतोय, मग द्या की राजा, आज्ञा करा आज्ञा. राजा म्हणतात, अरे तान्हा, तुझ्या घरात लग्न नाही, रायबाचं लग्न कर, कोंढाणा घेऊ कधीतरी. नव राजा, मी असताना तुम्हाला मोहिमेवर जाण्याची गरज नाही, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आणि आजच्या मावळ्यांना सांगितलं असतं, रायबा म्हणजे आजचे राजे, आधी जरी गेला, आजचे कार्यकर्ते, आजचे राजे म्हणजे पॉलिटिकल तुम्हाला माहिती आहे, आणि कार्यकर्ते येळेवेळ झाले का तुम्हाला. हा, तुमच्या पोराचं लग्न लावलं कोट्यावधी रुपये, माझ्या पोरं गणपतीचं आहे, छोटंसं लग्न तर लावून द्या, मग नंतर प्रचाराला जाऊ की. आणि प्रचाराला जाताना मी सकाळचं काय, दुपारचा मेनू काय, संध्याकाळचं होईल ना तर प्रचार. त्या काळी असा विचार कोणी केला नाही. जीवाला जीव देणारी मावळं तयार केली, जीवाला जीव देणारे सवंगडी तयार केले. एकदा कोणाला गेलेला तानाजी परत आला नाही, आणि एकदा त्या सय्यदला भिडलेला आमचा शिवा काशीत परत आलेला नाही. अरे 3000 मुघली सैन्यांना एकटा बाजी भिडतो, काय ताकद असेल त्या बाजी प्रभू देशपांडेची. आणि राजा गडावर जाऊन फक्त तोफांचा मुजरा द्या स्वराज्याला, आणि खालून मी मुजरा करतो तुम्हाला. आणि ज्या वेळेस राजे विशाळगडावर पोहोचले, तोफांचे गडगडाट झाला, आणि या ठिकाणी रक्ताच्या थारोड्यात माखलेला माझा बाजी शेवटची श्वासाची हुक्कत देऊन शहीद झाला. अशा प्रकारची माणसं या माझ्या राजाने तयार केली. सोपं आहे. आज घरातले 2 भाऊ जमिनीचे वाद असले तरी सांगतात 4 वर्ष झाली मोठ्याचं तोंड पाहिलं नाही, 20 वर्ष झाली मोठ्याचं तोंड पाहिलं नाही. त्या प्रॉपर्टीची किंमत असते 20 लाख आणि वकील दोघांकडून खाऊन जातो 40 लाख. इतकी पुढं भावकी आहे यांची. अरे स्वराज्याचं तोरण बांधताना कधीही माझ्या राजाने मापात माप केलं नाही. जे आहे ते आहे. सरदाराची सून होती, कल्याणच्या सुभेदाराची. आमच्या पुढचं एका मावळ्याला वाटलं सरदाराला राजा खुश होतील राणी आल्यावर. म्हणजे नखशिकांत सुंदर, अक्षरशः म्हणजे पाहिल्यानंतर अप्सरा अशी ती कल्याणच्या सुभेदाराची सून आमच्या
पुढचं एका मावळ्यानं पेश केली महाराजांना आणि महाराज संतापले आणि तिच्याकडे पाहून महाराज म्हणाले, आम्ही सुद्धा इतके सुंदर राहिलो असतो जर आमची महाजिजाऊ तुमच्यासारखी राहिली असती. कुठून आला हा स्वाभिमान आणि हा महिलांबद्दलचा संस्कार. स्वामी विवेकानंद शिकागो परिषदेमध्ये गेले होते हिंदू धर्म सांगण्यासाठी आणि त्यावेळेस एक तिथली शिकागोची अमेरिकन लेडी पत्रकार जर्नलिस्ट ती भांडली स्वामीजींचं भाषण ऐकून तिला वाटलं की स्वामीजींना मागणी घालावी. तिने सहज विचारलं, विल यू मॅरी मी? त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणाले, हाऊ इट इज पॉसिबल, हे कसं शक्य आहे आणि का म्हणून? तर त्यावेळेस ती जर्नलिस्ट म्हणाली, स्वामीजी तुम्ही ज्या पद्धतीने हिंदू धर्म समजावून सांगितला, ज्या पद्धतीने हिंदू चालीरीती समजावून सांगितल्या, ज्या पद्धतीने तुम्ही तेजस्वी बोललात, तुमचं तेजस्वी देखणं रूप, तुमचं ओजस्वी वक्तृत्व, हे सगळं पाहून मला वाटतं तुम्ही माझे भरदार झाल्यावर तुमच्यापासून मला जो पुत्र होईल तो किती तेजस्वी असेल, तो किती अगाध महिमा असेल. त्यावेळेस स्वामीजी म्हणाले, तुमचं माझं लग्न होईल, त्यानंतर काही वर्षांनी आपल्याला मूल होईल आणि तो मुलगा होतो की मुलगी होतो हा नंतरचा प्रश्न आहे. असं समजा ना, मीच तुमचा मुलगा आहे. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकही स्त्री दरबारात किंवा राज दरबारात नाचवली गेली नाही, तिचा अपमान केला गेला नाही. नाहीतर अनेक राजे झाले, बादशाह झाले, त्यांनी आपल्या दरबारात काय केलं हे आम्ही बघितलं. म्हणजे मुघलशाहीमध्ये तर बायकांना तर राजवस पेश करत होते, हा त्यांचा संस्कार. आणि आमच्या राजाने महिलांना साडी चोळीचा संस्कार दिला आणि म्हणून 393 वर्षानंतर सुद्धा आमच्या मुलांना सांगावं लागत नाही, बोबडे बोबडे बोलतात छत्रपती शिवाजी महाराजकीचे म्हणाले. ते कुठून आलं? आमच्या डीएनए मध्ये, रक्ताच्या डीएनए मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज आणि पेरून ठेवलेले आहे. आणि म्हणून अनेकदा मला विचारतात लोक, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे युद्ध का? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त मुस्लिम देश का? तर मी त्यांना सांगतो, असं अजिबात नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोथळा काढलेला आहे, आपल्याला ज्ञात आहे. त्या अफजल खानाचा कोथळा कसा काढला होता माहिती आहे ना? वाघनखं मारली, तो बिछवा तो घातला पोटात वाघनखांचा आणि त्याचा बारच दगा संपला. लक्षात घ्या की वाघनखं पाठवणारा अफजल खानाचा शत्रू रुस्तुमे जमान, दुश्मनों का दुश्मन अपना दोस्त होता है. काय मानसशास्त्र होतं आम्हाला कळलं पाहिजे. आमचा शत्रूंचा शत्रू म्हणजे आपला मित्र असतो. इतकं प्रचंड गनिमी कावा, इतकं प्रचंड बुद्धिमत्ता. 3.5 महिने झाले अफजल खानाला भेटायला गेले नाही, पत्रांवर पत्र पाठवली आणि मानसशास्त्र पक्क केलं की हा नेमका कुणाला घालवतो. आपल्याला जर 5,000 रुपये पाहिजे असतील किंवा 50,000 रुपये पाहिजे असतील तर आपण ज्याच्याकडून पैसे पाहिजे त्याला असं सांगतो का 50,000 रुपये घेऊन माझ्या घरी ये, सांगतो का? गरज आपल्याला असते, आपण जातो ना. महाराजांकडे किती सैन्य? 10,000 15,000. त्याच्याकडे किती? 1.25 लाख. महाराजांकडे बाकीचं काहीच नाही, ना हत्ती ना घोडे ना काय. त्याच्याकडे सगळं आहे, तोफा आहे, तलवारी आहे, गावठी बॉम्ब आहे, पिस्तूल आहे, सगळं आहे, लष्कर आहे. पण भेटीची वेळ कोणी ठरवली? छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर दुपारी 1:30 वाजता प्रतापगडाच्या पायथ्याच्या थोडं वरती. कारण 1:30 वाजता सूर्य डोक्यावर असतो. सूर्याची लंबरूप किरणे सरळ डोळ्यात जातात. खाली खानाचं सैन्य आहे, वरती आपलं सैन्य आहे. आपल्या सैन्याला दिसावं खाली किती आहे, पण ते जेव्हा बघतील त्यांच्या डोळ्यात काय जातील? सूर्याची किरणे. आपण बघतो का 1:30 वाजता 2 वाजता बघू शकतो का सूर्याकडे? किती मानसशास्त्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या 90% लढाया या अमावस्येच्या काळ्या कवींत रात्रीत केलेल्या आहेत.
आणि आजची अमावस्येची रात्र राहिली की 40 लाखाची गाडी असेल, त्या 40 लाखाच्या गाडीला आम्ही निंबू घालतो, हे करतो, अंधश्रद्धा. मी देवाला मानतो, अंधश्रद्धेला नव्हे. आणि आजची डोरेमोन छोटा भीम सांगते, आणि मग ते छोटा भीम आणि डोरेमोन शाळेत जाऊन तसंच बनतं. म्हणून आम्ही आमच्या पोरांना छत्रपती शिवचरित्रातून सांगितले पाहिजे. आम्ही संभाजी महाराज, अरे मृत्यूला इल्ला जपणारा संभाजी महाराज, 40 दिवस त्या हरामखोर औरंगजेबाने अनन्वित अत्याचार केले, डोळे काढले, नखं कापली, एक शरीराचा भाग कमी केला, तरी माझा राजा शेवटच्या श्वासापर्यंत ही सर्वात मोठी बलिदानाची गोष्ट छत्रपती शिवरायांचा सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज आम्हाला सांगून गेले. 33 वर्षाच्या वयामध्ये कुठलंही व्यसन नसलेला, 4 मोठे ग्रंथ लिहिणारा, धर्मशास्त्र, युद्धशास्त्र, नीतिशास्त्र अशा अनेक शास्त्रात पारंगत असलेला आमचा हिंदू धर्म रक्षिता, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा हा इतिहास आम्ही आमच्या पोरांना सांगितला. आमच्या प्रत्येक पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, तुम्ही छत्रपती शंभूराजांचे वंशज आहेत, तरच आमचा हिंदू धर्म टिकेल, तरच आम्ही खऱ्या अर्थाने स्वराज्याचं हे एक स्वप्न पूर्ण करू शकतो. मी या मंडळाला विशेषतः धन्यवाद देईन की तुम्ही सुंदर असा कार्यक्रम केला. त्या भगिनींनी संस्कृतीचं, आपली फुगडी ही आपली संस्कृती आहे, त्या पद्धतीने त्यांनी इथे फुगडी घातली, गाराणं घातलं देवाला. छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या नावानं त्यांनी जयघोष केला. इथं साईबाबा आहे, साईबाबा सप्त मालिके, निश्चितच ते काळजी घेतील, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचा प्रपंच जो आहे तो सुखी समृद्ध होईल अशी मी अपेक्षा करतो. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, वेळ खूप झालेला आहे, परंतु मी जाता जाता 1-2 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही आता पुढच्या काळामध्ये केवळ शेती, माती आणि नाती आणि आमचा धर्म या चतुष्पथीने आम्ही जगलो पाहिजे. शेती टिकली तर माती टिकेल, आणि हे दोघी टिकली तर नाती टिकतील, आणि नाती टिकली तर धर्म वाढेल. आणि म्हणून जर आम्हाला धर्माला टिकवायचे असेल तर आम्हाला मातृसंस्था शिकवली पाहिजे. मातृदेवोभव आम्हाला सांगितलं गेलं, पितृदेवोभव आम्हाला सांगितलं गेलं, आचार्य देवोभव, अतिथी देवोभव आम्हाला सांगितलं गेलं. आणि आज आमच्याकडे कधी कोणी गेस्ट आला तर आमच्या बड्यात बसलेला असतो आणि सांगतो, कुठून आला, काय पाहिजे, पप्पा घरी नाही. अतिथी देवोभव आलेला आहे, त्याचं काम असेल नसेल तर त्याला सांगा की आलेल्या कुठल्याही ग्रस्ताला आल्यानंतर काका या, बसा, पाणी दिलं पाहिजे. नसेल त्याला काही गरज तरी सुद्धा विचारणं काम आहे. म्हणून आज वृद्धाश्रमांची संख्या वाढते. अरे स्वराज्याच्या काळात किती स्वराज्य समृद्ध होता, एकही वृद्धाश्रम नाहीये. आता करोडोची इमारत असते, माडी, करोडोची माडी, फिरायला लाखाची गाडी, माझी बायकोची 2-2 साडी, हम दो हमारे दो माँ बाप को फेंक दो. ही संस्कृती नाही आहे, ही विकृती आहे. हे म्हणून गोव्यामध्ये सुद्धा 4-5 आश्रम आहेत, मी गेलेलो आहे. इथं फोंड्याला एक आश्रम आहे, इथं पेंड्याजवळ एक आश्रम आहे, मी गेलेलो आहे. तिथे अनेकदा जातो. त्या विचारलं त्या आजीबाबांना, मुलगा काय करतो, मुलगा फॉरेनला आहे. सून काय करते, ती पण फॉरेनला आहे. बंगल्यात कोण राहतं, कुत्र, आणि त्याला बिस्किट खाऊ घालणारा एक नोकर. म्हणजे कुत्र्याला बिस्किटाला पैसे आहेत, तो आउट हाऊस मध्ये राहणाऱ्या पैसे आहेत, म्हाताऱ्या आई बाबांना राहायला जागा नाही रे, जागा नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा संस्कार. तुम्ही शिवाजी महाराजांना जर त्यांच्या फोटोकडे बघितलं तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कपाळाच्या मध्यभागी अशी चंद्रकोर कोरलेली आहे. काय? आणि आऊसाहेब जिजाऊच्या सुद्धा कपाळावर चंद्रकोर आहे. आपल्या आईचा संस्कार, आपला आईचा गुलाम ज्यानं आजन्म मात्याशी लावून आईच्या स्वप्नासाठी 50 वर्ष जीवाचं रान केलं आणि माझा धर्म टिकवण्यासाठी फक्त 50 वर्ष जगला. आईन्स्टाईन लिहितो तर छत्रपती शिवाजी महाराज, आईन्स्टाईन लिहितो, आईन्स्टाईन, जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही जगावर राज्य केलं असतं.
आमची भिकारीची अवस्था. आमचं शिवस्मारक अजून होत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या बाई वाचावी, आमची तुळस वाचावी, आमचा संस्कार वाचावा यासाठी रक्ताचं पाणी केलं. त्यांच्या स्मारकासाठी 10 वर्ष आम्हाला वाचवलं. आज काय झालंय? आज घरासमोरील तुळशी गेली, घरातली माणसं आळशी झाली आहेत. घरासमोर रांगोळीचा सडा गेला, घराघरामध्ये राडा झालाय. आज भाऊ भावाला होत नाही. बायको सुद्धा नवऱ्याशी भांडत नाही प्रॉपर्टीसाठी. जितकं प्रेम तिच्या भावाला देते तितकं कुठच्या दिराला मिळतं का? जितकं प्रेम तिकडच्या आईला देते तेवढं प्रेम सासूला मिळतं का? काही अपवाद असतील माफ करा. मात्र एक लक्षात घ्या, तुमच्यावर महिला भगिनींनो हात जोडून सांगतो. काल 8 मार्च होता, परवा मी एका ठिकाणी गेलो आणि महिलांना विनंती केली की जशी तुम्ही काळजी स्वतःची घेतात, स्वतःच्या आईची घेतात, तेवढीच काळजी तुमच्या सासूची पण घ्या. एक बाई हळूच म्हणाली, दादा तुम्ही भाषणाला आले की आम्हाला कान टोचायला. म्हटलं ताई, आज घराघरामध्ये राडे होत आहेत आणि राड्याचं संशोधन करताना भाऊभाऊंचं पटतं पण जाऊजाऊंचं पटत नाही आणि इथून खरी सुरुवात होते. म्हणून स्वराज्याच्या काळामध्ये शिवरायांच्या मातेनं यावसाहेब जिजाऊनं कधी असा विचार केला नाही. जितकं प्रेम शिवाजी महाराजांवर केलं तेवढंच प्रेम शिवाकाशींवर केलं, तेवढंच बाजीप्रभू देशपांडेंवर केलं, तेवढंच प्रेम सगळ्या मावळ्यांना मिळालं. म्हणून मावळे स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत होते. अरे कोंढाणा घ्यायला तानाजी गेला, परत आला नाही. शिवाकाशीत गेला, सय्यदला भेटायला, परत आला नाही. बाजीप्रभू लढला, परत दिसला नाही. परंतु स्वराज्य टिकलं पाहिजे. त्याहूनही जास्त 1689 मध्ये जेव्हा संभाजी महाराजांना कत्लेआम करण्यात आलं, त्यानंतर संताजी धनाजी या 2 मावळ्यांनी स्वराज्य टिकवलं आणि त्यानंतर तब्बल 22 वर्ष, किती 22 वर्ष महाराणी तारा राणीने औरंग्याला झुंज दिली. एक मराठा महिला, एक मराठा भगिनी, एक मराठा माता त्या दिल्लीच्या तख्तावरून आलेला, स्वराज्य घ्यायला आलेला औरंग्याला इथेच गाडून शांत झाली आमच्या औरंगाबादला. आणि कालचा संभाजीनगर झालेला, संभाजीनगरला त्या दौलताबादवर त्या औरंग्याची कबर आहे. म्हणून एक मराठा स्त्री काय करू शकते याचं उदाहरण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई आमच्या जळगावची पारोळ्याची, मेरी दासी नाही तुमची म्हणत पोटचं पोरग पाठीशी बांधून शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिली, परंतु राज्य टिकवलं. ही झाशीची राणी आहे. तुम्ही सुद्धा कमी नाही, तुम्ही सुद्धा बरोबर झुकवतात आम्हाला. पण त्याच्यातून एक चांगला संस्कार दिला पाहिजे, त्याच्यातून एक चांगला मेसेज दिला पाहिजे, जेणेकरून माझं कुटुंबाचं, हे आपलं कुटुंब म्हणजे आपलं स्वराज्य आहे. आपला हा गोवा प्रांत, आपला हिंदू धर्म हे आपलं स्वराज्य आहे. हे टिकला पाहिजे. ते टिकवण्याची जबाबदारी निश्चितच आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्हाला साईबाबा प्रदान करेल. या ठिकाणी मला बोलवलं, मला अभिव्यक्त होण्याची संधी दिली. खूप सारे विषय आहेत, खूप मोठ्या मोठ्या लढाया तुम्हाला सांगायच्या आहेत. आम्हाला सांगितलं गेलं की आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यातून पसार झाले. अजिबात असं झालेलं नाहीये. ते पेटाऱ्यातून गेलेच नाही. इतके बावळे नसतील का ते मुघल की पेटाऱ्या चेक केले नसतील का? आणि पेटाऱ्या केवढा असेल त्याच्यात छत्रपती बसतील, निघून जातील का? तो चुकीचं सांगितलं गेलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी दृढ वेषांतर केलेलं आहे. वेषांतर करून बहिर्जी नाईकच्या सल्ल्यानुसार तिथून ते पसार झाले. अमावस्येच्या नवीन रात्री ते पसार झाले याची नोंद आहे. परंतु आम्हाला सांगितलं गेलं एक वेगळाच नाट्यमय इतिहास आमच्या समोर मांडला गेला आणि आमची पोरं सुद्धा ती तशाच पद्धतीने वाचतात आणि तशाच पद्धतीने सादरीकरण करतात. आणि म्हणून आम्ही अगोदर आमचा मेंदू जागृत केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे पान खाण्याचा, विडा खाण्याचा विषय नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर नाही, डोक्यात घालण्याचा विषय. म्हणून आगामी काळामध्ये आमच्या पोरांना, आमच्या मुलींना आम्ही जिजाऊ, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तारा राणी, येसूबाई या
सगळ्या संस्कारमय गोष्टी मी शिकवल्या पाहिजे, तरच आपला धर्म टिकेल, तरच आपलं राष्ट्र टिकेल, तरच आपलं कुटुंब टिकेल. एवढं बोलून या ठिकाणी मी महाराजांना मानाचा मुजरा करतो. मला इथे बोलवून मी सर्वांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी मुजरा करतो. एकदा सांगतो, हम चाहे तो हर पीर से बर्फ पिघलनी चाहिए, पिघल सकती है. हिमालय से दूसरे हिंदू धर्म की जोत निकलनी चाहिए, निकल सकती है. ये स्वराज्य की आग मेरे दिल में सही, आपके दिल में सही, हर हालत में मेरे हिंदू